Yes. Thank you so much. Let's begin. So खूप अमेझिंग वर्कआउट कोच. खूप भारी वाटलं. मला तर खूप स्वेटिंग आलेलं आहे. आय गेस सगळ्यांना आले असेल. सो माय नेम इज डॉक्टर श्रद्धा. मी ते वेलनेस कोच म्हणून आहे लास्ट 6 months पासून. आणि इथे मी पण आल्यापासून खूप लाईक अराउंड 15 kgs वेट लॉस केला आहे आणि स्किन रिझल्ट तुम्ही बघू शकता. प्लस एनर्जी लेवल्स आर लाईक खूप भारी आणि 21 days मुळे खूप आतून पण छान वाटतं, नॉट जस्ट आउटसाइड. सो कीप डुईंग. सगळे खूप छान करतायत. आणि आता आपण बोलूया. आजचा टॉपिक आहे गेम चेंजर. सो आय गेस सगळ्यांनी काल स्टॉप क्रेविंग केलं असेल फॉलो. मील प्लॅन बघत आहात. बिकॉज मी इनिशियली जेव्हा इथे स्टार्ट केलं होतं तेव्हा कोच देवांगने जे प्लॅन केलंय फिट लाईफ प्रोग्राम त्याच्यामुळे खूप जास्त मला भारी जे नॉलेज नव्हतं ते या फिट लाईफ प्रोग्राम मधून मिळालेलं. डेली व्हिडिओज बघत जावा. डेली तुमचं नॉलेज अपडेट होणार. सो कीप युअर सेल्फ अपडेटेड. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल दोज पीपल ज्यांनी काल स्टॉप क्रेविंग पोस्ट केलेले. आता मी बोलेन त्यांचे नाव. कॉंग्रॅच्युलेशन्स विशाखा फडके, लता आनंद, कल्पिता रायचुरा, अनुराधा केसरकोडी, छाया भंबुरे, लिली मुट्टा, अनगा पंगारे, स्नेहा पाटील, विशाखा केसरकोडी, हर्षदा नागवेकर, मृण्मयी चौकेकर, समीक्षा चौकेकर, के प्रज्ञा, वर्षा, देन इरफाना शेख, आस्था पोकळे, अंजली ठाकूर, आशुतोष राऊत, सुशीला जैन, कमलेश मराठे, अंजली आवड, राधा, निमिषा, तेजश्री देसाई, संजू बैठा, इर्षा माने, भक्ती. सो ऑल ऑफ यू व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स. ऑल्सो ज्यांनी लंच ड्युरिंग टायमिंगला पण त्यांनी जे हॅशटॅग्स वगैरे फॉलो केले आहेत त्यांना पण खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. जसे की विशाखा फडके, आस्था पोकळे, लिली मुटा, स्नेहा पाटील, वर्षा, नमिता, जयश्री दुलगंडे, पल्लवी पतंगे, देन समीक्षा चौकेकर, अनघा पंगारे अगेन, इरफाना शेख, सोनाली राठोड, के प्रज्ञा and Anuradha Kesarkodi. So all of you, great work. खूप भारी करतायत सगळे आणि सगळ्यांना स्पेशल अँबॅसेडर पॉइंट्स तर भेटतीलच. फॉलो करत राहावा. सो आजचा आपण बोलूया. सो टुडेज हॅशटॅग इज गेम चेंजर. सो हे काय आहे हॅशटॅग गेम चेंजर? सो आपण जे इव्हनिंगला स्नॅक्स घेतो, फॉर एक्झाम्पल कोणाकोणाला सवय नसेल किंवा कोणाकोणाला खूप बिंच करायची. आता जो इव्हनिंगचा टायमिंग असतो आपला 4-5 टायमिंगचा, जर आपण ऑफिसमध्ये असो, वर्किंग असो, तर त्यावेळेला आपल्याला काय खाऊ वाटतं? समोसा, कचोरी. आपण काहीतरी युजली फॅटी फ्राईड फूड आपण ऑर्डर करतो. सो दॅट इज रॉंग. बिकॉज ज्या वेळेला तुम्ही एवढं हाय फॅटी कंटेंट ज्या वेळेला खातात, तर जसं की कालच्या सेशन मध्ये कोच देवांग खूप छान पद्धतीने त्यांनी एक्सप्लेन केलं की आपले फ्री रॅडिकल्स बनतात आणि ते आपल्या बॉडीला ऍज डॅमेज करतात. आणि इट इज नथिंग बट फ्री कॅलरीज जे तुमचं फक्त कार्ब्सचं इंटेक, फॅट्सचं इंटेक वाढवतंय, सॅच्युरेटेड फॅट्सचं इंटेक वाढवतंय आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला तुमचं हंगर सॅटिस्फाय होत नाही आणि अल्टिमेटली मग तुम्ही डिनरला पण हेवी खाता बिकॉज ते तुमचं इन्सुलिन लेवल वाढवतं. सो इव्हनिंग स्नॅक जो तुमचा असतो तो अल्टिमेटली डिसाइड करतो. बिकॉज आपण फुल डे, मॉर्निंग आपण बरोबर प्लॅन करतो, डे ला लंच आपण प्लॅन करतो, डिनर आपण प्लॅन करतो, पण इव्हनिंग स्नॅकला आपण एवढं इम्पॉर्टन्स देत नाही. सो हे तुमचं गेम चेंजर ठरेल. सो हाव? तर इव्हनिंग स्नॅक इट शुड बी प्रोटीन रिच. जेवढं तुम्ही प्रॉपर न्यूट्रिशियस प्रोटीन फूड घ्याल इव्हनिंग टाइमला, और अप्रोप्रिएट मील जे पण आपल्या मील प्लॅन्स मध्ये दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल माझं तर फेवरेट आहे स्प्राउट सॅलड ऑलवेज. जर तुम्ही बनवू शकता तर इट इज गुड, पण जर तुम्ही ऑफिस गोईंग आहेत तर तुम्हाला भरपूर सबस्टिट्यूट्स आहेत. यू कॅन कॅरी प्रोटीन बाईट्स, बट दॅट शुड बी, ते पण तुम्ही कंटेंट बघून प्रोटीन बाईट्स घ्या की त्याच्यामध्ये शुगर कंटेंट किती आहे. इट शुड बी होलसम.
त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन नाही पाहिजे. देन ओनली हॅव दॅट प्रोटीन स्नॅक. किंवा यू कॅन हॅव बॉइल्ड एग्स or egg salad, or you can have my favorite, that is also Coach Devang's recipe, that is palak banana smoothie. It is very easy to make, hardly 1 to 2 minutes लागते. Or there are many recipes. So जेवढं तुमचं evening 4 to 5 चं timing, it is full of nutrient dense food, and calorie वरती लक्ष देऊ नका, but it should be protein dense. तर ते तुम्ही फॉलो करा. इवन आपण आपलं शेक पण घेऊ शकतो 3+1, ते पण तुम्हाला जसं तुम्ही पुढे पुढे जाल तसं तुम्हाला कळेल. ओके. सो आपला फोकस असलं पाहिजे की आपण जसं मॉर्निंगचं शेक घेतो, मॉर्निंगला आपण प्रॉपर फॉलो करतो, डेला फॉलो करतो, तसं इव्हनिंग स्नॅक इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. अँड प्लस तुमचं वॉटर इंटेक, होल डे मध्ये तुमचं वॉटर इंटेक किती होत आहे, बिकॉज ऍज यू नो की एव्हरी पर्सन water intake is different. For every 20 kgs you need 1 liter of water. So जर तुमचा आयडल वेट अराउंड 60 kg 70 kg असेल तर तुम्हाला 3 to 4 लिटर केलं पाहिजे. असं नाही की ऍट प्रेझेंट जर तुमचं वेट 100 kg आहे, 120 kgs आहे, तर तुम्हाला 5 to 6 लिटर्स पिलं पाहिजे, असं नाही. इफ युअर वेट आयडल वेटच्या आसपास तुमचं वॉटर इंटेक गेलं पाहिजे, दॅट इज अराउंड 3 to 4 लिटर्स. आणि दॅट कॅन ऑल्सो इन्क्लूड, फक्त पाणी प्यायची गरज नाही. यू कॅन हॅव अ फ्रेश 3 to 4 टाइम्स 5 टाइम्स मॅक्सिमम टाइम्स. इट हॅज नो साईड इफेक्ट्स ऑन युअर बॉडी. तुमचं कॅफेन ओव्हरऑल एवढं इंटेक वाढत नाहीये की तुम्हाला काही डॅमेज करेल. सो यू कॅन हॅव अ फ्रेश, त्याच्यामध्ये एवढे अँटीऑक्सिडंट्स आहेत, ते तर तुम्हाला हेल्प करेलच. प्लस यू कॅन हॅव कोकोनट वॉटर, यू कॅन हॅव बटर मिल्क ॲज मेनी टाइम्स एज यू वॉन्ट. सो हे पण तुमच्या वॉटर इंटेक मध्ये कव्हर अप करेल. So that can be also a good replacement for your evening snack and any wholesome protein meal, as I said. So follow your meal plan. त्याच्यामध्ये बघा तुमचं इव्हनिंग स्नॅक्स काय आहे, आणि ते इझी स्लोली यू शुड ट्राय टू इन्कल्केट इन युअर लाईफस्टाईल. म्हणजे तुमचं एक सेट होईल आणि मग तुम्ही डिनर टाइमला तुमचं मील लाईट होईल. नाहीतर आपण युजली काय करतो, डिनर टाइमला विल हॅव अ होलसम फूड आणि नंतर मग फुल गडबड होते. So evening snack you should focus on, and also see to it ki फक्त portion is also important. For example जर तुम्ही ड्राय फ्रुट्स वगैरे घेताय तो इट शुड बी 30 ग्राम्स वगैरे. ते तुम्ही तुमच्या कोचशी डिस्कस करा की तुम्हाला किती साईज घेतलं पाहिजे. अगेन यू कॅन हॅव, ऍज आय सेड, मल्टिपल ऑप्शन्स, बट तुमचा इव्हनिंग स्नॅक शुड बी होलसम अँड प्लस वॉटर इंटेक. जर तुम्ही प्रोटीन घेताय, जर तुम्ही कुठलाही न्यूट्रिएंट डेन्स फूड घेताय आणि तुमचा वॉटर इंटेक प्रॉपर नसेल तर ते पुश नाही होणार तुमच्या इंटेस्टाइन्स मधून आणि ऑर्गन्स मधून, आणि जर ते फ्लश आउट नाही झालं तर मग त्याचा तुम्हाला यूज नाही, मग तुम्हाला कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग होऊ शकतं. सो द न्यूट्रिएंट डेन्स अलॉंग विथ वेल अमाउंट ऑफ प्रोटीन, आणि तुम्हाला डिफरंट भेटतील, ते तुम्ही मील प्लॅन मध्ये बघा आणि तसं फॉलो करा. ओके. थँक्यू कोच. आणि कोणाला काही डाऊट्स असतील तर वी कॅन आस्क. आणि हा, डोंट फॉरगेट टू, तुम्ही जेव्हा मील प्लॅन टाकताय टेलिग्राम ग्रुप मध्ये, सो हॅशटॅग गेम चेंजर, आणि तुम्ही कुठले असे मील्स घेताय इव्हनिंगने ज्याच्याने तुमचे क्रेविंग स्टॉप झाले आहेत आणि जे तुम्हाला हेल्प करतायत या आपल्या लाईफस्टाईल मध्ये, ते तुम्ही श्योरली मेन्शन करा. ओके. थँक यू कोच देवांग फॉर प्लॅनिंग सच अ ब्युटिफुल फिट लाईफ प्रोग्राम. तुमच्या फिट लाईफ प्रोग्राम मुळे मी एवढा इन्स्पायर झाले आणि तुमचे बोललेलेच इव्हनिंग स्नॅक्स मी आता कॅरी करते, फॉलो करते आणि सगळ्यांना सजेस्ट करते. सो इट इज व्हेरी नाईसली डिझाईन. प्लीज फॉलो इट. अँड त्यांचे व्हिडिओ स्पेशली तुम्ही बघा, तुम्हाला खूप काय आयडिया येईल. थँक यू कोच. Thank you so much, Dr. Shraddha. Thank you so much. खूप छान इन्फॉर्मेशन दिली सभी लोगों को. इवनिंग स्नैक्स का क्या इम्पोर्टेंस है आपके लाइफ में और पूरे दिन में, ये बहुत अच्छी तरीके से बताया. और जो चीजें हम लोग, ये छोटी छोटी चीजें लेकिन इतना इम्पोर्टेंस रखती है ना, बहुत बहुत बढ़िया होगा. आपको एक ही चीज करने की है, जैसे आज हम लोग ने सीखा वैसे इन डिटेल में फिट लाइफ के आपको हर एक दिन वीडियो आते रहेंगे टेलीग्राम के ग्रुप पे, या फिर आप अपने कोचे से मांग भी सकते हो. उसकी एक लिंक रहती है,
वो लिंक पे जाओगे तो आपको एक वीडियो ओपन होगा और वो वीडियो जो 7-8 मिनट का रहेगा वो सुनिए, सो दैट आपको पता चलेगा एग्जैक्टली आपके बॉडी में क्या इंपॉर्टेंस है, लाइक क्रेविंग्स क्यों इम्पोर्टेंट है, या फिर इवनिंग स्नैक्स कैसे आपकी क्रेविंग्स रोक सकता है, कैसे आप अपने पानी का इम्पोर्टेंस है डे 3 में। तो ये सब चीजें इतने छोटे छोटे इंपॉर्टेंट टॉपिक्स है जो हम लोग ने चूज किया और फिट लाइफ के वीडियो से मैंने देने की कोशिश की है। कभी कभी अभी ये वीडियोस बना के मेरे को बहुत टाइम हुआ तो मैं भी खुद सरप्राइज होता है कि ये मैं ही हूँ क्या, लेकिन यस वो मैंने वीडियो बनाया अभी। लेकिन सबसे बेस्ट इम्पोर्टेंट क्या है कि वो हैशटैग यूज कीजिए, जो टास्क दिए है वो कंप्लीट कीजिए, टेलीग्राम के ग्रुप पे पोस्ट कीजिए। आप जितना पार्टिसिपेशन आपका ज्यादा होगा उतना ही ज्यादा आप इंजॉय करोगे चैलेंज। और मुझे लगता है कि आज के इंफॉर्मेशन और पहलवान वर्कआउट दोनों बहुत बढ़िया हुए। आपका फीडबैक कैसा है ये आप जरूर टेलीग्राम के ग्रुप पे डालिए। आज 8 बजे सुबह मस्त पे की एक बढ़िया सा टॉपिक के ऊपर हम लोग बहुत अमेजिंग प्राइम टाइम सेशन करने वाले हैं। कितने लोगों ने पिछले 1-2 दिन से प्राइम टाइम सेशन अटेंड किया है? हाथ ऊपर करो, हैंड रेज करो। अरे वाह, बहुत लोगों ने अटेंड किया, बहुत लोगों ने अटेंड किया, सबने अटेंड किया। ओके ओके, सो मैं कुछ लोगों को पूछना चाहता हूँ उनका फीडबैक रिएक्शन, तो उनको पिछले 1-2 दिन का कैसा लगा। फर्स्ट ऑफ ऑल मैं यहाँ पे रेंज कर रेज रखो, हैंड रेज रखो। मैं पूछना चाहता हूँ, यहाँ पे है विशाखा जी है, विशाखा दाई, कैन यू अनम्यूट एंड शेयर प्राइम टाइम कैसा हुआ पिछले 2 दिन से आप अटेंड कर रहे हो। तो विशाखा केसरकोटी दाई, हेलो। हाँ ये मॉर्निंग अनम्यूट करो। कैसा लगा प्राइम टाइम पिछले 2 दिन से? मस्त, एकदम छान एंड वेरी गुड इन्फॉर्मेशन इन शॉर्ट. And the things जे काय सांगितलं ना, that we are actually using all the things every day, but we don't know what is the use of it. कालचं पण एकदम छान होता टॉपिक, वॉट एव्हर यू हॅव शोन की ज्यांनी बॉडीमध्ये टॉक्सिक्स निघून जातात आणि इट इज शॉर्ट अँड स्वीट, तर व्हेरी युजफुल फॉर एव्हरीवन, फॉर द फुल फॅमिली. सो थँक्यू व्हेरी मच कोच. ग्रेट. खूप विषय. फर्स्ट ऑफ ऑल या जर्नी मध्ये किती दिवस झालेत आतापर्यंत? मला नियरली 1.5 वर्ष. वाव वाव, 1.5 वर्ष. अमेझिंग. नक्की काय चेंजेस स्वतःमध्ये एक्सपिरियन्स केले? चेंजेस म्हणजे लेझीनेस टोटली. आय एम व्हेरी मच ऍक्टिव्ह फॉर माय एज. म्हणजे मी बघते ऑफिस मध्ये सुद्धा दॅट आय एम 60 नाव, विल बी 60 इन ऑक्टोबर. तर आय एम क्वाईट एनर्जेटिक. म्हणजे मला असं काल सुद्धा आय वॉज आउट ऑफ टाउन, पण तिकडे सुद्धा मी मला कसं जमेल तसं आय डिड द वर्कआउट. त्यामुळे असं नाही होत की आय शुड मिस आउट. अँड इट गिव्स द पॉझिटिव्ह एनर्जी बेसिकली विथ द कम्युनिटी आणि द मोटिवेशन. खूप छान वाटतं. आय हॅव ट्रान्सफॉर्म्ड अ लॉट. तुम्ही लोकांनी तर बघितलंच आहे हाऊ आय वॉज अँड व्हॉट आय एम टुडे. तर आय एम रिअली व्हेरी हॅपी विथ दिस कम्युनिटी. व्हेरी हॅपी. थैंक यू सो मच विशाखा जी. ऑल द बेस्ट फॉर योर डे. ऐसे ही सब लोग प्राइम टाइम अटेंड कीजिए. प्राइम टाइम में जो भी इंफॉर्मेशन है आपको बहुत सारी चीजों को हेल्प करेगी आपके रूटीन में, हैबिट्स में, किचन में चेंजेस करने के लिए. 8 बजे कोई भी मिस नहीं करेगा और अभी जाके फीडबैक देना, ठीक है एवरीबॉडी. जो भी आपको वर्कआउट आज का जो टॉक्स का गेम चेंजर है इवनिंग स्नैक्स के ऊपर डॉक्टर श्रद्धा का, सबके ऊपर एक मस्त के फीडबैक लिखो और टास्क कंप्लीट करो. दैट्स इट. दिस इज फ्रॉम माय साइड. कांग्रेचुलेशंस टू ऑल द यस्टरडे जिन लोग को 50 पॉइंट्स मिले, उनका एक मस्त की वीडियो आया. तो कांग्रेचुलेशंस टू ऑल दोस पीपल्स एंड हैव अ ग्रेट डे एवरीवन. स्माइल करो और